हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर आज आपण एकदम जबरदस्त आणि वर्षभर टिकणारे असे आंब्याचे लोणचे बघणार आहोत. 2 पद्धतीचे लोणचे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर त्यासाठी बाजारात जे आंबे मिळतात ते मी आणले होते, कट करूनच घेऊन आणले होते मी. त्यामध्ये त्यांना चांगले असे वॉश करून घेतले होते मी. त्यानंतर त्यामध्ये मी अंदाजे मीठ घातलं होतं. मीठ थोडंसं जास्ती घाला. यामध्ये हळद घातली होती. हळद मीठ यामध्ये थोडंसं तुम्ही जास्ती घाला. मी 5-5 असे चमचे घातले होते यामध्ये आणि चांगले असे याला मी मिक्स करून घेतले होते. आणि मी यामध्ये खडा मीठ असतो ना, तो यामध्ये मी वापरला होता. आणि याला पूर्ण असं रात्रभर मी तसंच मुरण्यासाठी ठेवलं होतं. आणि त्यानंतर जोपर्यंत या मिक्सर पाणी सुटलं नाही तोपर्यंत मी याला मुरू दिलं होतं रात्रभर. आणि त्यानंतर सकाळी मी याला उन्हामध्ये वाळत घातलं होतं आणि दुपारपर्यंत मी काढून घेतले होते. यांना जास्त वेळ ठेवलं नव्हतं उन्हामध्ये. त्यानंतर आपण या लोणच्याचा मसाला बनवायला घेऊया. तर सर्वात आधी मी यामध्ये 150 ग्रॅम मोहरी असते अख्खी, ती यामध्ये मी यूज केली होती. तुम्ही मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये मी 4 चमचे जिरे ॲड केलं होतं, 4 चमचे धने, 2 चमचे मी यामध्ये काळी मिरी ॲड केली होती अख्खे, आणि 1/2 टेबलस्पून यामध्ये मी मेथी दाण्याचा वापर केला होता. आणि बडीशेप आहे ती मी भाजताना घातली नव्हती, मी मिक्सरमध्ये वाटतानाच बडीशेप यामध्ये ॲड केली होती. तर तुम्ही ती बडीशेप लास्टलाच ॲड करा. भाजल्यानंतर तिची टेस्ट आहे ती जरा बिघडते, त्यामुळे मी तसं केलं होतं. आणि एका साईडला मी ऑइल गरम करत ठेवलं होतं आणि आपला जो मसाला आहे तो चांगला असा मी वाटून घेतला होता मिक्सरमध्ये, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता आपण लोणचे 2 प्रकारचे बनवायला घेऊया. एकामध्ये मी आंबा आणि लसूण मी यामध्ये ॲड केलं होतं. आणि आपली घरातली जी मिरची पावडर असते ती यामध्ये मी 5-5 चमचे ॲड केली होती. त्यानंतर आपण जी पावडर बनवून घेतली होती त्यामध्ये मी अर्धी आंब्याच्या लोणच्यात ॲड केली होती आणि अर्धी आंबा आणि लसूण यामध्ये मी दोन्ही अशी डिवाईड करून करून घेतली होती. त्यानंतर यामध्ये मी सुहानाचा लोणचा मसाला असतो तो यामध्ये ॲड केला होता. अर्धा 100 ग्रॅमचा पाकिट होता यो, आणि मी 50-50 ग्रॅम यामध्ये ॲड केलं होतं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्तसुद्धा ॲड करू शकता. आणि चांगलं असं याला मी मिक्स करून घेतलं होतं. आणि यामध्ये मी सॉल्ट ॲड केली होती, त्याचं क्लिप घ्यायचं मी विसरून गेली होती. तर सॉल्ट आहे तो तुम्ही चव घेऊनच म्हणजे ॲड करा, कारण की आपण आधीच्या आंब्याच्या फोड्या आहेत त्या चांगल्या अशा मिठामध्ये कोट करूनच त्यांना आपण सुकवून घेतलं होतं. त्यामुळे सॉल्ट जास्त प्रमाणात ॲड करू नका, चव घेऊनच ॲड करा. आणि याला चांगलं असं मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण जो गरम केलेला तेल होता तो एकदम असा थंड होऊन द्यायचा आहे. एकदम म्हणजे तुम्ही त्यामध्ये बोट घालून बघितलं तरी तो तुम्हाला गरम नाही लागला पाहिजे, एकदम थंड पाहिजे तेल तुमचं. आणि त्यानंतर यामध्ये मी तेल ॲड करून त्याला चांगलं असं मी मिक्स करून घेतलं होतं या लोणच्याला. आणि मँगोच्या लोणच्यामध्ये सुद्धा मी याला ॲड केलं होतं. आणि आंबा आणि लसूणच्या लोणच्यामध्ये सुद्धा मी समप्रमाणात क्वांटिटी ठेवली होती. आणि आंब्याच्या लोणच्यामध्ये मी गूळ ॲड केलं होतं, कारण की माझ्या बहिणीला गूळ ॲड केलेलं लोणचं खूप आवडतं. तर त्याच्या उलट्या माझ्या मम्मीला आणि माझ्या घरच्यांना बाकीच्यांना गूळ ॲड केलेलं आवडत नाही. म्हणजे खातात ती पण त्यांना तेवढं आवडत नाही. तर माझ्या बहिणीच्यासाठी मी स्पेशल लोणचा बनवत असते, कारण की ती कधीच लोणचं वगैरे खात नाही. पण जेव्हापासून मी बनवायला घेतले तेव्हापासून तिला लोणचं खूप आवडायला लागला. तर ती मला आवर्जून सांगत होती, दीदी मला तसंच पाहिजे, जे तुम्ही आधी बनवलं होतंस ना मला तसंच लोणचं पाहिजे. मग ही बरणी आहे छोटीशी, तिच्यासाठीच मी बनवून ठेवली होती. आणि बाकी ते जास्त प्रमाणात बनवलेलं लोणचं आहे ते मी दुसऱ्या बरणीमध्ये ॲड केलं होतं. आणि माझ्याकडे ग्लास जार आहेत ते मी त्यामध्ये ऑलरेडी लोणचं बनवलेलं आहे. तर मी आता नवीन ग्लास जार घेतल्यानंतर हा लोणचा त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे, म्हणून मी तेलाचं प्रमाण कमी ठेवलं आहे. पण तुम्ही लोणच्याच्या एक थर जास्तच यामध्ये तेल वापरा, त्यामुळे तुमची शेल्फ लाईफ आहे लोणच्याची ती जास्त वाढेल. आणि हे लोणचं खूप टेस्टी होते. तर एकदा हे लोणचं नक्की बनवून बघा. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय गाईस, सी यू सून इन नेक्स्ट व्लॉग.